लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत म्हणत असतो की काय थंडी आहे, एका ठिकाणी थांबवत पण नाहीये. तेव्हा मात्र कला त्याला म्हणत असते, अरे बाबा तू चालू देखील शकतोय, माझा इथं बसल्या बसल्या बर्फ झालाय. अद्वैत म्हणतो की कर्म. कला म्हणते की काय? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं कर्माची फळं. कला म्हणत असते की चांदेकर मी ऐकून घेते, म्हणजे तू वाटेल ते बोलायला लागलाय आता. अद्वैत म्हणत असतो की माझ्याशी जर चांगली वागली नाही ना तर अजून थंडी वाजायला लागेल तुला, कर्म बिघडेल तुझं. कला म्हणत असते की गप रे, एक शब्द मिळाला की तोच वापरायचा, पोपट कुठला. कला आता थंडीने कुडकुडत असते. दोघांनाही प्रचंड थंडी वाजत असते. कलाने तर फक्त साडीच घातलेली असते आणि अद्वैत ते मात्र ब्लेझर घातलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की आवाज कसला येतोय. कला म्हणते की कसला, आणि मग अद्वैत दात वाजल्याची ऍक्टिंग करून दाखवत असतो. कला म्हणत असते की माझे दात वाजताय, कळतंय ना तुला. अद्वैत म्हणत असतो की दात वाजायला लागले तुझे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर मला खरंच थंडी सहन होत नाही. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो खरे, मी तुला तेच सांगतोय, कारण माहितीये तुला थंडी वाजते ती का बरं. तेव्हा कला म्हणत असते की कसलं कारण, उगच काही काय बोलतोयस. अद्वैत म्हणतो की मी तेच तर सांगतोय, मी तुला वॉर्निंग दिली होती, आधी सांगितलं होतंस, माझ्याशी जर चांगली वागली नाहीस तर तुला अजून थंडी वाजायला लागेलच. बरं झालं, आतापर्यंत दात वाजत नव्हते तेही आता वाजायला लागले. आता थोड्या वेळाने केस सुद्धा उभे राहतील. कला म्हणत असते की एवढा जास्त बोलू नकोस, थंडीची काही मदतही करता येत नाही तुला, स्वतःही कुडकुडतोय की थंडीमध्ये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हट, मी तुझ्यासारखा वीक नाहीये, मला एवढी थंडी वाजत नाहीये. तेव्हा कला म्हणत असते की कशी वाजेल, एवढा जाडजूड कोट आहे अंगावरती. मग लगेच अद्वैत त्याचा कोट काढतो आणि कलाच्या अंगावरती टाकतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे घे, दिला कोट. तेव्हा कला म्हणते की थँक्यू. तेव्हा कला म्हणत असते की अरे या कोटने सुद्धा थंडी वाजते रे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तेच तर सांगतोय मी तुला की तुझी इम्युनिटी वीक आहे, तुला इंजेक्शन द्यायला पाहिजे. म्हणजे बघ, तुझी इम्युनिटी जर स्ट्रॉंग असते ना तर ही वेळ आली नसते तुझ्यावर. विसरलायत वाटतं लाईकचं बटन दाबायला, सोबतच त्या सबस्क्राईब बटनावरती पळपट फेकून मारा किंवा लाटणं फेकून मारा, फक्त ते बटन दाबलं गेलं पाहिजे. कला म्हणते की बस, कोट दिला ना ते पुरे आहे. कला म्हणते की बस, मला तुझ्या कोट्या नकोय आता. अद्वैत म्हणत असतो की तुझ्या किटीकिटीपेक्षा माझ्या कोट्या कोट्यावधींच्या आहे. कला आता हसत असते. आता कला म्हणत असते की तुला कसला तरी आवाज येतोय का चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की कसला. तेव्हा कला म्हणत असते की अरे कुणाचे तरी दात वाजताय. अद्वैत म्हणत असतो की गप्प बस, एकतर माझा कोट घालून बसलीये आणि मला सांगतेस. तेव्हा कला म्हणत असते की अरे कोट तर मला दिलाय ना तू, आणि तुला तर गरजच नाही त्याची, तुझ्यात तर इम्युनिटी आहे ना. चांदेकर म्हणत असतो की गप्प बस. तेव्हा कला म्हणत असते की कर ना मान्य, थंडी वाजतीये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हट. आता मात्र अद्वैतला प्रचंड थंडी वाजायला लागते. त्यालाही थंडी वाजत असते, कलालाही थंडी वाजत असते. परंतु आता अद्वैत म्हणत असतो की आता काय झालंय माहितीये का, वातावरणात अचानक अशी थंडी वाढलीये आणि त्याच्यामुळे मला वाजतीये. तेव्हा कला म्हणते की हो का. कला म्हणत असते की ए चांदेकर, मला ना एक सुचलीये, आपण शेकोटी करूया. अद्वैत म्हणत असतो की अरे वा, अगं चक्क तुला आयडिया सुचलीये, कर शेकोटी कर. तेव्हा कला म्हणत असते की जा मग लाकडं घेऊन ये जा. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तू पण चल ना माझ्या बरोबर. तेव्हा कला म्हणत असते की अरे माझ्या पायाला लागलंय ना, असं काय करतोयस. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अरे हो तुझ्या पायाला लागलंय, त्यामुळे तुला लंगडी घालत यावं लागेल. अद्वैत म्हणत असतो की अरे हो तुझ्या पायाला लागलंय, तुला आता लंगडी घालत यावं लागेल, आणि मला तर लाकडांना आणि तुला दोघांनाही धरून घेऊन यावं लागेल. तेव्हा कला म्हणत असते की चिडवू नको. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चिडवणार काय करणार, मागे धावशील माझ्या, धाव की धाव, पळून दाखव ये. आणि मग आता कलाने खाली पडलेला एक दगड उचललेला असतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की ए थांब, स्वतःला उचलून असं फेकू नकोस. तेव्हा कला म्हणत असते की तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं दगड. तेव्हा मात्र कला आता तो दगड फेकत पडत असते की जा लवकर लाकडं घेऊन ये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो जातोय. कला म्हणत असते की चांदेकर खूप लांब जाऊ नकोस, मी इथे एकटी आहे,
मग आता अद्वैत जरा कुडकुडत, जरा थंडीने थंड होत लाकडं आणण्यासाठी जंगलात गेलेला असतो. तो अगदी थंडीने कुडकुडत असतो आणि तरी देखील आता एक एक लाकूड तो गोळा करत असतो. त्याने आता लाकडं गोळा केलेली असतात आणि ती लाकडं तो आता कलासमोर येऊन टाकतो. आणि आता हात झटकतच, कलाला ऍटिट्यूड दाखवतच तिथून आता बाजूला होतो. तेव्हा कला म्हणत असते की अरे वा 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 चांदेकर, क्या बात है, पुढे काय? तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की पुढे काय, तूच तर म्हणाली ना शेकोटी पेटवायची, लाकडं घेऊन ये, आता पेटव लाकडे. तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर, अश्वयुग संपलं, आता पेटवायलाही काहीतरी द्या. अद्वैत म्हणत असतो की तू बडबडत राहा ना, आपोआप आग लागेल. तेव्हा मात्र कला तिथलं एक लाकूड उचलते आणि अद्वैतकडे फेकण्याच्या उद्देशाने ते लाकूड उचललेलं असतं तिने आणि ती आता अद्वैतला मारत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की लाकूड उचलायचं नाही मला मारायला. कला म्हणत असते की आता दे काहीतरी पेटवायला. आता इकडे दुसरीकडे मात्र सरोज फोन कानाला लावूनच उभी असते. सरोजला खूप भीती वाटत असते. अद्वैत काय तिचा फोन उचलत नसतो, त्याच्यामुळे ती फारच बेचैन होत असते. आबाही तिथे बसलेले असतात, रोहिणीही तिथे बसलेली असते. रजनीने आबांसाठी पाणी देखील आणलेलं असतं, तरी देखील आबा पाणी घेण्यास नकार देतात. आता इकडे सरोज मात्र फोनवरती असते आणि सरोज सारखा फोन लावून बघत असते अद्वैतला, तरी देखील अद्वैतचा काही फोन लागत नसतो. अद्वैत आणि कला जंगलामध्ये फसले ही गोष्ट मात्र आता सरोजला माहित नसते. सरोजच्या मनामध्ये शंका, कुशंका, वेगवेगळे विचार आता यायला लागतात. आता रजनी आबांना म्हणत असते, आबा मी काय म्हणते, तुम्ही जरा वेळ रूम मध्ये पडता का? हो, काही जरी झालं ना आम्ही तुम्हाला येऊन सांगू ना, तुम्ही आराम करा तोपर्यंत. आणि तसंही त्या दोघांना काही होणार नाहीये आणि सोहम आणि हे गेलेत ना बघायला त्यांना. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की रजनी, मी ठीक आहे, जवळ माझे पोरं सुरक्षित आहे अशी मला बातमी येणार नाही तोपर्यंत मला झोपही लागणार नाही. तेव्हा मात्र आता सरोज येते आणि सरोज म्हणत असते की आबा मी काय म्हणते, आपण पोलीस कंप्लेंट करूयात का? तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की वहिनी, अहो अगदी माझ्या मनातलं बोललात हा तुम्ही. तेवढ्यातच संगीताही तिथं आलेली असते. संगीता म्हणत असते की मी काय म्हणते सरोज मॅडम, आपण पोलिसांना सांगण्याआधी, पोलिसांमध्ये कंप्लेंट करण्याआधी एकदा आपण सोहमरावांनाही फोन करून बघूयात का आपण? तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की हो मी करते लगेच, त्यांचाही बराच वेळ काही फोन आलेला नाहीये, मी लावते फोन त्यांना. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अगं काय ग, उचलला का फोन त्याने? त्यावेळेस मात्र रजनी म्हणत असते की नाहीये, फोन नाही उचलत आहे सोहम, थांबा मी पुन्हा एकदा ट्राय करते, पुन्हा एकदा फोन लावून बघते, कदाचित तो गडबडीमध्ये असेल त्याच्यामुळे नसेल उचलला त्याने फोन. पुन्हा एकदा आता रजनीने सोहमला फोन लावलेला असतो. दुसरीकडे मात्र आता सोहम, रॉकेट हे सर्व आता कला आणि अद्वैतला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. सोहम सगळ्यांना फोटो दाखवत असतो. तुम्ही यांना कुठे बघितलंय का, हे इथं आले होते का, असं आता त्या रस्त्यावरून जाताना तो प्रत्येक स्टॉल वाल्याला विचारत असतो. तेवढ्यातच सरोजचा फोन आता सोहमला आलेला असतो. तेव्हा सरोज म्हणत असते की अरे बाबा काही कळलं का? तेव्हा मात्र आता सोहम म्हणत असतो नाही ग, आम्ही सगळ्यांना विचारलं इकडे, अगं पण कोणीच बघितलं नाहीये त्यांना. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अरे देवा, मला आता असं वाटायला लागलंय की आपण आता पोलीस कंप्लेंट करायला हवी. तेव्हा सोहम म्हणतो की हो. सरोज म्हणत असते की तू एक काम कर, तुला काही जरी कळलं ना तर तू मला लगेच कॉल कर, ठीक आहे, मी वाट बघते. तेव्हा सोहम म्हणत असतो की ठीक आहे चालेल, तू काळजी घे, मी बघतो काय करायचं ते आता. तेव्हा सरोज म्हणत असते की हो कळव तुम्हाला. सोहम, रॉकेट आता सर्वत्र शोध घेऊ लागतात. कला, अद्वैत कुठे दिसतंय का किंवा त्यांच्याविषयी कोणी पाहिलंय का, त्यांना बघितलंय का कोणी जाताना येताना. आता प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो दाखवून रॉकेट विचारत असतो की तुम्ही यांना कुठं बघितलंय का. परंतु लोकांचं एकच उत्तर असतं, ते म्हणजे आम्ही यांना कुठेही बघितलेलं नाहीये. दुसरीकडे इकडे मात्र अद्वैत आणि कलाचा वेगळाच खेळ सुरू असतो. अद्वैत दगडांवरती दगड आपटून अश्मयुगीन काळात गेलेला असतो आणि तो आता आग लावण्याचा प्रयत्न करत असतो. दगडांवरती दगड अगदी जोरात मारत असतो, परंतु त्यातून काही आग लागत नसते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरंच कसा काय शोध लावला असेल अश्मयुगीन लोकांनी, बघूया आपण ट्राय करत राहूया. अद्वैत म्हणत असतो की तसंही दगडामुळे रोज मला ठिणग्या बघायला मिळतातच. तेव्हा कला म्हणत असते की रोज, कशा आणि कुठे? तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं या दगडामुळे, असं तो कलाकडे बोट करत म्हणत असतो, मला बघायला मिळतातच तर रोज ठिणग्या.
तेव्हा मात्र कला फेक हसत असते आणि म्हणत असते, वा वा चांदेकर, जमला हा, चांगला होता. कला आता हसत असते आणि म्हणत असते की चांदेकर, अरे दगडावरती दगड आपटावा लागतो तेव्हा त्यातून ठिणग्या पडतात. आता मात्र अद्वैतचा चेहरा हा बघण्यासारखा असतो. कला आता मोठमोठ्याने हसत असते. कला अगदी पोटाला धरून धरून हसत असते आणि अद्वैतचा चेहरा मात्र भिगी बिल्ली सारखा झालेला असतो. अद्वैतने जो कलावरती जोक मारलेला असतो तो जोक मात्र आता कलाने अद्वैतवरतीच उलटवलेला असतो. कला म्हणत असते की अरे चांदेकर चांदेकर, मला एक आयडिया सुचलीये. तेव्हा मात्र अद्वैत विचारतो की काय आयडिया सुचलीये तुला. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की माझ्याकडे एक भन्नाट एक्सलेंट आयडिया आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की कोणती आयडिया. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, आपण ना गाडीमधून पेट्रोल काढूया का. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुला काय वाटलं, ही काय मोटरसायकल रिक्षा आहे का त्यातून पेट्रोल काढायला. एका अंगावरती केली, मग डिझेल किंवा पेट्रोल काढून घेतलं, काही काय. आणि हो, गाड्यांबद्दल तू काही बोलत जाऊ नकोस हा. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे एवढी पण मूर्ख नाहीये मी, कळलं ना. तू मला मूर्खात काढू नकोस, मी तसंच काहीसं म्हणत होते. काहीतरी पद्धत असेल ना पेट्रोल काढायची, चल ना आपण पटकन काढू ना गाडीतून पेट्रोल. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की एवढी पण मूर्ख नाही, म्हणजे थोडीशी मूर्ख आहेसच ना तू. जा, तोंड बघितलंय का आरशामध्ये. तुझ्याकडे काय प्रॉब्लेम माहितीये का, तुझ्याकडे बेसिक नॉलेज नाहीये. ज्याला सगळ्या गोष्टीतलं सगळं माहित असतं त्याला काय म्हणतात माहितीये ना. तेव्हा कला म्हणत असते की काय, सर्वज्ञ. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, द ग्रेट अद्वैत चांदेकर असं म्हणतात त्याला. तेव्हा मात्र कला आता डोक्याला हात लावते आणि आता ती बळच हसत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अरे बाबा पेट ना लवकर. तो आता दगडांवरती दगड आपटून त्यातून ठिणगी काढण्याचा प्रयत्न करत असतो. तरी देखील त्या दगडांमधून काही ठिणगी पडत नसते आणि आगही लागत नसते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे बाबा मी तुला तेच तर म्हणते, काढ ना त्या गाडीतून पेट्रोल. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की बरं थांब, माझा ऐक. गाडीला आहे ना एक ग्रीन प्लग असतो, तो काढलं की आपल्याला पेट्रोल काढता येतं. पण ती रिस्क आपण आता घेऊ शकत नाही, त्यामुळे आता हा विषय काढू नकोस. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो दगड आपटत आपटत की नाही पेटत हे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मग काय केलं असेल त्या अश्मयुगातल्या माणसांनी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता मला काय माहिती, मी होतो का तेव्हा. आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. इरिटेट व्हायला लागलंय आता मला. कला म्हणत असते की हे बघ, माझ्यावरती गोष्टी ढकलू नको हा चांदेकर, माझ्यामुळे काही होत नाहीये. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स हे वाढायला लागलेत. कला म्हणत असते की आता तू वाटतील ते बोलतोय, तुला भूक लागलीये का. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की भूक नाही लागलीये मला इरिटेट होतंय. काय होतंय हे माझ्या बरोबर. अगदी आता अद्वैत हात जोडून डोक्याला लावून घेत असतो. कलाचं आता इतरत्र लक्ष जातं. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर धूर. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की रोज दिसतो मला तुझ्या डोक्यावर, जळतेस ना माझ्यावरती, तुझ्या डोक्यावरती रोज धूर दिसतो मला. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे काय चाललंय सारखं मी माझं, मला, माझ्यामुळे, माझ्यासाठी, माझ्यापासून करते. भांडण, फक्त संधी बघत असतो, फक्त भांडण करण्यासाठी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की झालं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की तो बघ तिकडे धूर. अद्वैत म्हणत असतो की अच्छा तो धूर, तो मी मगाशीच बघितला होता. कला म्हणत असते की गप्प बस हा, आता आलाय तो धूर, मी बघितलाय पहिल्यांदा आणि मी दाखवलाय तुला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता भांडत बसणार आहे का इथे, चल जाऊन मदत शोधूया. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे चल मग. तेव्हा आता अद्वैत कलाला धरून हळूहळू त्या धुराच्या दिशेने ते दोघेही चाललेले असतात. अद्वैत कला धुराच्या दिशेने आलेले असतात. तेव्हा अद्वैतला कला म्हणत असते की अरे अद्वैत बघ हे इथे, बरं रुमाल लाव तोंडाला. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो आहे का रुमाल आता माझ्याकडे, तूच तर पाणी टाकलं त्यावर. कला म्हणत असते की आणि पाडलं कोणी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता हे डिस्कस करत बसायचंय का इथे, बस इथे गप्पा मारत बसू, खूप वेळ आहे आपल्याकडे. तेव्हा कला म्हणत असते की ठीक आहे, हा घे पदर, लाव तोंडाला. तेव्हा आता अद्वैत कलाच्या साडीचा पदर तोंडावरती नाकावरती लावतो, कारण की कलाला माहिती असतं अद्वैतला धुराचा त्रास होतो. आणि आता कला म्हणत असते की हे बघ इथेच कोणीतरी पेटवली होती शेकोटी. अद्वैत म्हणत असतो की तेवढं तर दिसतंय मलाही, नाकावरती पदर धरलाय, डोळ्यांवरती नाही. अद्वैत म्हणत असतो की नाही इथे कोणीतरी तर असणार, पण आता ते गेले कुठे. तेव्हा अद्वैत मोठमोठ्याने ओरडत असतो आणि म्हणत असतो की अरे कोणी आहे का इथे, हॅलो.
कलाही म्हणत असते की हॅलो, कोणी आहे का? अद्वैत, कला जंगलामध्ये कोणी आहे का याचा अंदाज घेत असतात. आवाज देऊन ते कोणी असल्यास त्याला ओव देईल आणि त्यांच्या जवळ येईल असं त्यांना वाटत असतं, कारण की तिथे ऑलरेडी शेकोटी पेटून गेलेली असते आणि यावरून त्यांना एक अंदाज असतो की ते नक्कीच कोणतरी आलं होतं. तरी देखील आता मात्र आजूबाजूला त्यांना कोणीही दिसत नसतं. कला मात्र अद्वैतला जरा बाजूला लोटत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अरे काय चाललंय तुझं हे सगळं? तेव्हा कला म्हणत असते की तू त्याच्या जवळ जाऊ नको, बरं बाजूला उभा राहा. असं आता कला अद्वैतला जरा रागावूनच म्हणत असते. कला म्हणत असते की अरे मला असं वाटतंय की अगदी एखाद्या तासापूर्वी आग जाळलेली असावी. ते माणसं आता गेले असतील कदाचित. अद्वैत म्हणत असतो की गेली ती माणसे? तेव्हा कला म्हणत असते की अरे ती भेटायला हवी होती यार ती माणसे. कला म्हणते की भेटायला हवी होती यार ती माणसे. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली हेच बोलणार होतो मी, परंतु तू बोलतेय ना, ठीक आहे, शेवटी काय माझं नशीब मला साथ देत नाहीये. तेव्हा कला म्हणत असते की अच्छा ठीक आहे, तू आता भांडत बसणार आहे का आता इथे माझ्याशी? बस 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 भांडूया आपण, बस. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की काय करायचं मग? कला म्हणत असते की बघते आता मी काय करता येतं ते. तेव्हा आता कला खाली बसलेली असते. तिथं जिथं शेकोटी पेटवलेली असते तिथे आता मात्र ती जो विस्तव असतो तो उचलण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत म्हणत असतो की आता हे काय करतेस तू खरे? तेव्हा कला म्हणत असते की अरे आपल्यालाही शेकोटी पेटवायची आहे ना, मग त्याच्यासाठीच करते मी हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली तेच करणार होतो मी आता. आणि असं म्हणतच कलाला तो म्हणत असतो की दे इकडे ते माझ्याकडे, आता मी करतो. त्यामुळे अद्वैत आता लगेचच कलाला बाजूला करतो. स्वतः ज्या लाकडांना आता आग लागलेली असते ते लाकडं हातामध्ये घेतो. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की दे तू इकडे, दे माझ्याकडे, तुला खोकला येईल. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की गप ग, तुझ्या पायाला लागले, चल मी घेतले ते हातात. दुसरीकडे मात्र आता सरोजने पोलिसांना फोन केलेला असतो. म्हणत असते की नमस्कार, मी सरोज चांदेकर बोलते. अद्वैत चांदेकर माझा मुलगा दिवे आगारला गेलाय, पण त्याचा फोन लागत नाही. आता नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालाय, कारण की तोही आम्हाला फोन करू शकत नाहीये. माझं म्हणणं आहे की तुम्ही जरा शोध घेऊ शकाल का प्लीज? हो, आज सकाळीच गेलाय तो. सरोज आता पोलिसांना रिक्वेस्ट करत असते अद्वैतचा शोध घ्यावा याच्यासाठी. ती आता पोलिसांना सांगत असते. पोलीस विचारत असतात की कधी गेलाय तो? तेव्हा सरोज सांगत असते की हो, आज सकाळीच गेलाय तो. असं म्हणताच आता सरोजने फोन ठेवलेला असतो. पोलीस सुद्धा आता अद्वैतचा शोध घेण्यासाठी सज्ज झालेले असतात. सरोज आता टेन्शननेच आता चेअरवरती बसलेली असते. तेव्हा मात्र आबा विचारत असतात की सरोज, अगं काय झालं? तेव्हा सरोज म्हणत असते की पोलीस म्हणताय की 24 तास झाल्याशिवाय आम्ही केस नाही घेऊ शकत. ते असंही म्हणताय की तुमचं एवढं मोठं नाव आहे तर आम्ही शोध सुरू करू शकतो, परंतु हे नियमांच्या विरुद्ध आहे. आबा मात्र म्हणत असतात की देवी आई, अगं काय चालवलंयस हे तू? म्हणजे आता आम्ही समध्या बाजूने आता अडकायलोय. सरोज आबा दोघेही दुःखी होतात. परंतु पाताळ यंत्री चंडाळ या क्षणी रोहिणी मात्र तिकडून बघत असते. सरोजच्या अवस्थेचा ती आनंद घेत असते आणि गालातल्या गालात हसत असते. तिच्या मनामध्ये आता बुडबुड्या उठत असतात. सरोज मात्र इकडे रडायला लागलेली असते. सरोजची हालत आता रडून रडून खूप वाईट होत चाललेली असते. रोहिणी आता तिथून निघून जाते. रोहिणी आता जरा बाजूला जाते आणि ती आता फोन हातात घेते. तिने राहुलला फोन लावलेला असतो. तेव्हा रोहिणी विचारत असते की राहुल? तेव्हा राहुल म्हणतो की हो बोल मामा. तेव्हा रोहिणी विचारते की राहुल कुठपर्यंत पोहोचलायस तू? तेव्हा राहुल म्हणत असतो अगं मी ऑन द वेच आहे, काही मिनिटातच पोहोचेल आता मी तिकडे. ऑल ओके सगळं? रोहिणी म्हणत असते की अरे अगदी आपण जसं ठरवलं होतं अगदी तसंच घडत होतं. बट यू नो व्हॉट, सरोज वहिनीने पोलिसांना फोन केला. आधी तिने फोन केला तेव्हा मी खूप घाबरले होते, परंतु पोलीस सुद्धा आपल्याच बाजूनी आहे. राहुल म्हणतो की म्हणजे? तेव्हा रोहिणी म्हणत असते की पोलिसांनी सांगितलं जोपर्यंत 24 तास पूर्ण होत नाही तोपर्यंत ते काही FIR लिहून घेऊ शकत नाही. एनिवे, आता तू पटकन तिकडे जाऊन पोहोच आणि ते डील तू स्वतः क्रॅक कर. तेव्हा राहुल म्हणतो की हो मामा, मी सगळं काही नीट करेल आणि इकडे जर काही झालं तर मी तुला कळवते, असं रोहिणी राहुलला म्हणत असते. राहुल म्हणत असतो की चल बाय बाय. परंतु ही पाताळ यंत्री चांडाळ यक्षिणीबाई मात्र गालातल्या गालात हसत असते. आणि इकडे राहुल सुद्धा आता डील क्रॅक करण्यासाठी दिवे आगारला क्लायंट कडे निघालेला असतो. रोहिणीने मस्त असा डाव साधलेला असतो आणि एका दगडात 2 पक्षी मारण्याचा वेध आता रोहिणीने घेतलेला असतो आणि घडतही तसंच असतं. आणि रोहिणी म्हणत असते की आता या लवबर्ड्सला कोण वाचवतंय ते बघते ना आता मी.
दुसरीकडे मात्र फायनली कला आणि अद्वैतने आता आग लावलेली असते आणि शेकोटी पेटवलेली असते. कला म्हणत असते की कसं वाटतंय चांदेकर, तेव्हा अद्वैत म्हणत असतो की छान वाटतंय. खूप वर्षानंतर शेकोटी समोर बसलोय. अगदी जेव्हा लहान होतो ना तेव्हा एकदा बसलो होतो शेकोटी समोर. तेव्हा कला म्हणत असते की अरे माझ्या लहानपणी सुद्धा आम्ही खूप शेकोटी करायचो आमच्या अंगणामध्ये. आणि आम्ही शेजारी आम्ही एकत्र होऊन दूध प्यायचो, हुरळा पार्टी करायचो, जाम धमाल करायचो, गाण्याच्या भेंड्या, काही विचारू नको. कला म्हणते की खूप मजा यायची. अद्वैत म्हणतो की ही सगळी मजा मला कधी करायला मिळाली नाही. कला म्हणते की नसते एखाद्याच्या नशिबात, तू नाहीयेस तेवढा नशिबवान, काय करणार आता. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो का. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की परंतु मी मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरलोय. अद्वैत म्हणत असतो की फॉरेनला जाऊन वेगवेगळी ठिकाणं बघितली, हे सगळं तू बघितलं नशील ना, त्यामुळे तू तेवढी नशीबवान नाहीयेस. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हे सगळं करायला नशीब नाही, पैसा लागतो चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की पैसा असायला नशीब हवं असतं. आता दोघांच्याही अशा मस्त मस्त गप्पा सुरू असतात आणि अचानक कसला तरी आवाज होतो. तसा अद्वैत उठतो, डचकतो की मात्र त्याला काही सीमाच नाही. लगेच तो डचकून उभा राहतो आणि घाबरून आता तिकडे बघू लागतो. तेव्हा आता कला चांदेकरला धरते, म्हणजेच अद्वैतला पकडते. आणि अद्वैतही कलाला आता मिठी मारत असतो, कारण की दोघेही घाबरलेले असतात आणि दोघे एकमेकांना आता धरत असतात. अद्वैत म्हणत असतो की शांत बस, काही बोलू नकोस. अद्वैत कलाने मात्र एकमेकांना कडकडीची मिठी मारलेली असते. कलाही प्रचंड घाबरत असते, अद्वैतही घाबरत असतो. अद्वैत म्हणत असतो की हट, कोण आहे असं तो आता मोठमोठ्याने करत असतो. तेव्हा कला म्हणत असते की कोण आहे, लवकर सांग ना. कलाचा चेहरा अद्वैतने आता केसांनी झाकलेला असतो. तिचेच केस तिच्या चेहऱ्यावरती टाकलेले असतात. कलाला आता काही बाहेर दिसत नसतं. कला म्हणत असते की अरे अद्वैत गेलं का सांग ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो गेलं वाटतं. कला आता अद्वैतकडे वरती बघते आणि म्हणते की गेलं. आणि आता कला अद्वैतकडेच बघत राहते आणि अद्वैतही कलाकडेच बघत राहतो. दोघेही एकमेकांच्या नजरेमध्ये एकदम भारावून गेलेले असतात. एकमेकांकडे बघण्या वाचून दुसरं काहीही करत नसतात. आणि या थंडीमध्ये, या गारठ्यामध्ये, या जंगलामध्ये एकटे असलेले दोघेही एकमेकांच्या प्रेमात मात्र आता न्हायला लागलेले असतात. अद्वैतची नजर हटत नसते, कलाचीही नजर हटत नसते. जणू काही एकमेकांच्या हृदयामध्ये प्रेमाची ठिणगी मात्र पडताना आपल्याला दिसत असते. आणि मग दोघेही काही वेळानंतर एकमेकांना सावरतात आणि पुन्हा एकदा शेकोटी शेकायला लागतात. आणि अद्वैत आता म्हणत असतो की तुझ्यामुळे होतंय हे सगळं. तेव्हा कला म्हणत असते की माझ्यामुळे काय मी काय केलं. अद्वैत म्हणत असतो की तुला चांगलंच माहितीये काय होतं आणि काय नाही होत ते, परंतु हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. कला म्हणत असते की काय तुला असं म्हणायचंय तो जो काय प्राणी वगैरे आला होता तो माझ्यामुळे आला होता, माझ्या सांगण्यावरून आला होता तो इथे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मग कोणामुळे. दोघेही आता शेकोटीला शेक घेत असतात. त्यावेळेस मात्र लाकूड बाजूला करायला जातो अद्वैत आणि त्याचा हात भाजतो. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की अगं वेडी बिडी झाली आहेस का ग, काही करते बावळट. तरीच मी म्हणत होतो की हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तेव्हा कला म्हणत असते की मी काय केलं अद्वैत चांदेकर, मी तर तुला अगदी हातही लावला नाहीये, मग आता उगाचच. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू डोक्याला त्रास देते माझ्या. कला म्हणत असते की मी तुझ्या डोक्याला त्रास देते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मग अजून कोण. तेव्हा कला म्हणत असते की तू आता माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस, तू काही इथे मला दोषी ठरवायला घेऊन आलायस का इथे जंगलामध्ये, मूर्ख कुठला. अद्वैत म्हणत असतो की मूर्ख वगैरे म्हणू नकोस मला, मी निघून जाईन इथून. तेव्हा कला म्हणत असते की जा ना जा, माझंही जरा डोकं शांत होईल त्यामुळे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो बघ खरंच निघून जाईल मी इथून. तेव्हा कला म्हणत असते की अरे जा रे, कुठं जाणार आहेस, जाऊन जा. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी गेल्यावरती घाबरशील ना, हे शुद्ध पडशील इथे तू. तेव्हा कला म्हणते की निघ. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चाललोय मी. तेव्हा कला म्हणत असते की निघ ना मग. तेव्हा कला म्हणत असते की बडबड. कला आता पुन्हा शेकोटी पशी बसलेली असते. अद्वैत मात्र तिथून निघून गेलेला असतो. काही वेळानंतर मात्र आता कला म्हणत असते की अरे बापरे, हा वेडा काही खरंच गेला की काय. आता अद्वैत इकडे खरंच जंगलामध्ये गेलेला असतो आणि प्रचंड भयान अशी शांतता आणि भयान असा आवाज येत असतो. आणि आजूबाजूला मात्र कोणीही नसतं. आणि अद्वैतच्या डोक्यावरती एक फळ पडतं. तेव्हा मात्र अद्वैत डचकतो आणि म्हणतो की अरे बापरे, कोण आहे इथे. अद्वैतच्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचा भास त्याला होत असतो आणि त्याला काही आवाज देखील येत असतात. त्यामुळे त्याला असं वाटत असतं की आपल्या आजूबाजूला नक्कीच कोणीतरी आहे, म्हणून तो त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो.
काय करू मी, अजून पुढे जाऊ का, असं आता अद्वैतच्या डोक्यात त्याच्या विचार येत असतात. तेव्हा मात्र अद्वैत स्वतःला समजवत असतो, घाबरत तर असतो पुढे जायला, तरी देखील म्हणत असतो की माझं ठीक आहे, परंतु खरे तिकडे एकटी आहे, घाबरत असेल असं म्हणतच आता मात्र अद्वैत लगेचच मागे फिरलेला असतो. इकडे बघ, तिकडे बघ, इकडे काही दिसते का, तिकडे काही दिसते का, असं सर्वत्र तो बघत बघत घाबरतच आता तिथून चाललेला असतो. इकडे कला मात्र म्हणत असते की चांदेकर तर मला सोडून गेला नसेल, वेडा असला तरी मला सोडून नाही जायचा, खात्री आहे माझी, येईल परत, भांडेल माझ्याशी, बोलेल मला वाटलंच तर, परंतु सोडून नाही जायचा. अद्वैत आता स्वतःच मात्र जरा दूर गेलेला असतो आणि तिकडून घाबरत घाबरत पळत पळत धावत धावत आता तो कलाकडे आलेला असतो. कला मात्र बिंदास तिथे शेकोटीपाशी बसलेली असते. अद्वैतची घाबरून मात्र चांगलीच अवस्था वाईट झालेली असते आणि अद्वैत जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र कलाला बिंदास बसलेलं बघतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, अरे बापरे, ही घाबरत नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की अशी कशी घाबरत नाही. मग आता अद्वैतच्या डोक्यात करामती सुचतात आणि मग अद्वैत खालून दगड घेतो आणि तो दगड आता मात्र कलाकडे फेकतो. तेव्हा मात्र तो जेव्हा दगड फेकत असतो तेव्हा मात्र कला काही घाबरत नसते. अद्वैत आता दगड फेकून स्वतः लपण्यासाठी स्वतःचा हातांचा आसरा घेत असतो. कलाला मात्र काहीही फरक पडत नसतो आणि जोरात येऊन भॉ करतो कलाला. तरी अद्वैत येऊन कलाला मोठ्याने घाबरवतो तरी देखील कला काही घाबरत नसते. तेव्हा कला म्हणते की बस, आता अद्वैतचा खूप मोठा पोपट झालेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरे तू घाबरली नाहीस. कला म्हणत असते वाघाला घाबरतात चांदेकर, शेळीला नाही. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय तू शेळी बनवलीस मला. तेव्हा कला म्हणते की नाही नाही नाही, बोकड. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी बोकड तर तू माकड. तेव्हा कला म्हणत असते की गेला होतास ना, बरं वाटत होतं, शांतता होती, कशाला आलास आता इथे परत. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू घाबरशील म्हणून. तेव्हा कला म्हणत असते की म्हणजे काय, बायकोची काळजी वाढली आहे तुला म्हणून आलास ना इथे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय वाटेल ते बोलू नकोस, हा परत तो नॉनसेन्स सुरू करू नकोस, काही काळजी वगैरे वाटलेली नाही. तेव्हा कला म्हणत असते की तुला ना कबूल करायला, मान्य करायला प्रॉब्लेमच आहे चांदेकर. अद्वैत म्हणत असतो की काय मान्य करायचं आहे त्यात, नाही वाटतं तर नाही वाटतंय. आता मात्र मनातल्या मनातच आता मात्र गालात हसत म्हणत असते की मला माहिती आहे चांदेकर, तुला माझी काळजी आहे म्हणूनच आलायस तू आता इथे परत. आणि मग आता कला अद्वैतचे गालगुच्चे धरते आणि म्हणत असते की तसंही चांदेकर तू काही वाईट नाहीये, तू क्यूट आहेस, क्यूट, असं आता अद्वैतचे दोन्ही गालगुच्चे धरून कला मात्र म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय काय चाललंय खरे, हे माझे गाल वगैरे काही धरू नका आणि अजिबात मी क्यूट वगैरे काही नाहीये, काही बोलते आपलं. आता गालाला हात लावून अद्वैत म्हणत असतो आणि ते खूप फनी वाटत असतं आणि कला मात्र हसत असते. तेव्हा कला म्हणत असते की क्यूट आगाव, आणि असं म्हणतच कला मात्र आता अद्वैतकडे खूप प्रेमाने बघत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे घरामध्ये सर्व असतात, घरामध्ये सर्वजण उभे असतात. तेव्हा मात्र सर्वजण थकलेले असतात अद्वैत आणि कलाला शोधून शोधून. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की बोलायला वाईट वाटते, परंतु जर गाडीचा काही मोठा अपघात वगैरे झाला असेल तर, त्यामुळे त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट जर. तेव्हा मात्र सरोज म्हणते की गप्प बस रोहिणी. दुसरीकडे मात्र आता अद्वैत आणि कला दोघेही चालत चालत आलेले असतात आणि तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, मी तुला म्हणाले होते ना, आपण जर चालत चालत गेलो तर आपल्याला गाव नाही तर वस्ती नक्की काहीतरी मिळेल. तेव्हा मात्र ते एका गावामध्ये आलेले असतात. तेव्हा कला आणि अद्वैत दोघेही म्हणत असतात की आमची गाडी बंद होती म्हणून आम्ही इथे चालत चालत आलो. तेव्हा कला बोलत असते त्या माणसांशी. तेव्हा ते माणसं बोलतात की अहो मग या गावात राहा ना काही दिवस. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे आम्ही राहतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी या गावात राहणार नाही, तू राहा वाटलंस तर तुला राहायचंय तर. तेव्हा कला म्हणत असते की प्रेम, माया, आपुलकी, ममता या सगळ्यांशी तू संबंध नसल्यासारखाच वागतोस रे नेहमी. कधी कधी असं वाटतं ना नैनाताई सुटली खरंच. असं म्हणताच आता मात्र अद्वैतला जरा झटकाच बसलेला असतो. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार आहे ते आपण पुढल्या भागामध्ये बघणार आहोत. पुढे काय होणार हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आणि मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.